तर मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे इतिहासाचे प्रश्न बघत आलेलो आहेत. त्यापैकी 30 प्रश्न झालेले आहेत आपले. खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतात आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती? खालीलपैकी कोणाच्या काळात भारतात आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती? एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सगळ्यांचं बरोबर आहे बघा. ऑप्शन्स क्रमांक बी, लॉर्ड डलहौसी. खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती? तर लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती. लॉर्ड डलहौसी. आपल्या भारतामध्ये सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केलं? आपल्या भारतामध्ये सती प्रथा बंद आंदोलन खालीलपैकी कोणी चालू केलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, राजाराम मोहन राय. भारतामध्ये सती प्रथा बंद आंदोलन खालीलपैकी कोणी चालू केलं? तर बघा राजाराम मोहन रायनी चालू केलं. कोणी? राजाराम मोहन रायनी. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात विद्यापीठे स्थापन करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यात आली? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, सर चार्ल्स वूड समिती. कोणती समिती होती ती? सर चार्ल्स वूड समितीच्या नुसार भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यात आली. सर चार्ल्स वूड समिती. लॉर्ड डलहौसीने पोस्ट व टपाल ऑफिस कायदा केव्हा पास केला? लॉर्ड डलहौसीने पोस्ट व टपाल ऑफिस कायदा खालीलपैकी कधी पास केला? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, सर 1854 मध्ये. केव्हा? 1854 मध्ये काय केला? टपाल ऑफिस कायदा पास केला. लक्षात ठेवा 1854 मध्ये हा कायदा पास केला. पुढचा प्रश्न आहे. सन 1857च्या उठावाच्या काळामध्ये भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता? सन 1857च्या उठावाच्या काळामध्ये भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक सी, लॉर्ड कॅनिंग होता. लक्षात ठेवा 1857च्या उठावाच्या काळात भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता. लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग. पुढला प्रश्न काय बघा. दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली लॉर्ड डलहौसीने प्रथम कोणतं संस्थान खालचं केलं? तर दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली लॉर्ड डलहौसीने कोणती संस्थान प्रथम खालचं केलं? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक बी, सातारा. लक्षात ठेवा सातारा संस्थाने काय केलं? सर्वप्रथम त्यांनी खालचं केलं. पुढचा प्रश्न आहे. नानासाहेब पेशवे यांचे सेनापती खालीलपैकी कोण होते? कोण? नानासाहेब पेशवे यांचे जे काही सेनापती आहेत खालीलपैकी कोण होते? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी, तात्या टोपे होते. लक्षात ठेवा नानासाहेब पेशवे यांचे सेनापती खालीलपैकी कोण होते? तात्या टोपे होते. खालीलपैकीच्या काळामध्ये पेशवेशाही खालसा झाली. खालीलपैकी कोणाच्या काळात पेशवेशाही खालसा करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, बाजीराव पेशवे दुसरा. लक्षात ठेवा खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये पेशवेशाही खालसा झाली? तर बाजीराव पेशवे दुसरा. लक्षात ठेवा बाजीराव पेशवे दुसरा. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या कारणाखाली नानासाहेब पेशवे यांची वार्षिक पेन्शन बंद करण्यात आली? खालीलपैकी कोणता कारण होतं त्यामुळे नानासाहेब पेशवे यांची वार्षिक पेन्शन बंद करण्यात आली? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी, दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली. लक्षात ठेवा दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली ही काय केली? पेन्शन बंद केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा. मंगल पांडेने टिंब रोजी मेजर हुसेनवरती गोळी झाडून क्रांतीला सुरुवात केली. मंगल पांडे यांनी टिंब रोजी मेजर हुसेनवरती गोळी झाडून क्रांतीला सुरुवात केली. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 29 मार्च 1857. 29 मार्च 1857 रोजी काय केली? मेजर हुसेनवरती गोळी झाडून क्रांतीला सुरुवात केली. लक्षात ठेवा मेजर हुसेनवरून क्रांतीला सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे बघा. आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली? आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली? एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारतातील पहिली जनगणना झाली होती. कोणाच्या? लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. अगला प्रश्न आहे बघा. लॉर्ड लिटनने ब्रिटनच्या राणीला कैसरे हिंद हा सन्मान कोणत्या ठिकाणी बहाल केला होता? कोणत्या? लॉर्ड लिटनने कैसर ए हिंद ब्रिटनच्या राणीला हा सन्मान कोणत्या ठिकाणी बहाल केला होता? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1, दिल्ली या ठिकाणी काय केला होता? बहाल केला होता. लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी बहाल केला. पुढला प्रश्न बघूयात आपण. दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी कैद करून ठेवलं. दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी कैद करून कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं?
राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए रंगून या ठिकाणी दिल्लीचा जो काही बादशाह आहे बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी रंगून या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा 1857च्या उठावामध्ये कानपूरच्या उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं. जो काही 1857मध्ये उठाव झाला होता कानपूरमध्ये खालीलपैकी या नेतृत्वाचं म्हणजे नेतृत्व कोणी केलं होतं. आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. लक्षात ठेवा नानासाहेब पेशवे यांनी. कोणतं कानपूरचं नेतृत्व. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली. MTS भरतीला बघा याच्यावरती 100% प्रश्न विचारत होते. तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. सर्वांचं बरोबर आहे बघा नाशिक या ठिकाणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना नाशिक या ठिकाणी केली होती. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी अहमदनगर जेल या ठिकाणी लिहिला. कुठं अहमदनगर जेल. पुढचा प्रश्न आहे बघा ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन्स क्रमांक सी गोवा विलिनीकरण. लक्षात ठेवा गोवा विलिनीकरणाशी संबंधित ऑपरेशन विजय. लक्षात ठेवा गोवा विलिनीकरण. पुढचा प्रश्न आहे बघा आधुनिक भारतात एकेश्वरवादाचा पुरस्कार कोणी केला. आधुनिक भारतामध्ये एकेश्वरवादाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए राजा राममोहन राय यांनी केला. आधुनिक भारतामध्ये एकेश्वरवादाचा पुरस्कार खालीलपैकी राजा राममोहन राय यांनी केला. कोणी राजा राममोहन राय यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा स्वातंत्र्याचे सूत कातणारी महिला अशी ओळख असणारी स्त्री खालीलपैकी कोणती. स्वातंत्र्याचे सूत कातणारी महिला अशी ओळख असणारी स्त्री खालीलपैकी कोणती आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी मणिबेन नानावती. कोण आहे बघा मणिबेन नानावती. बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था खालीलपैकी कोणी रद्द केली. बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था खालीलपैकी कोणी रद्द केली. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी वॉरन हेस्टिंग्सने काय केली बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. कुणी वॉरेन हेस्टिंग्सने. भिल्ल जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. भिल्ल जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. तर बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात आढळते. कोणत्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा उत्पन्न व विक्रीवर याचा एक अधिकार होता. खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या उत्पन्न आणि विक्रीवरती एक अधिकार होता. एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी वरील सर्व. लक्षात ठेवा मीठ व अफू चहा व कॉफी खनिज आणि उत्पादन याच्यावरती काय होता एक अधिकार होता. पुढचा प्रश्न आहे बघा सर्वोच्च न्यायालय प्रारंभी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं. सर्वोच्च न्यायालय प्रारंभी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं. ऑप्शन्स क्रमांक सी कलकत्ता या ठिकाणी बघा सर्वोच्च न्यायालय प्रारंभी होतं. कुठं कलकत्ता या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा फ्रेंचांनी पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली. फ्रेंचांनी पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली. ऑप्शन्स क्रमांक ए सुरत या ठिकाणी स्थापन केली. कोणत्या ठिकाणी सुरत या ठिकाणी स्थापन केली. भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली चालवलं गेलं. कोणतं आंदोलन भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली चालवलं गेलं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी हे जे काय आंदोलन होतं बघा हे नेतृत्वहीन आंदोलन होतं. कसं याला नेतृत्वच केलं नव्हतं कोणी. पुढचा प्रश्न आहे बघा वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती. वल्लभभाई पटेलांना सरदार ही जी काही पदवी आहे ही कोणी दिली होतं. तर जे काय बारडोलीमधले जे काही शेतकरी किंवा किसान आहेत त्यांनी दिली होती. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही आहे. कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. बाकीचे बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी कास्ट इन इंडिया हू वेअर द शूद्राज हे जे काही ग्रंथ आहेत बघा हे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे ग्रंथ आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा हंटर कमिशनचा मुख्य भार कोणत्या विषयावर उपाययोजना करण्यावर होता. जे काय हंटर कमिशन नेमलं होतं त्याचा जो काही मुख्य भर होता तो कोणत्या विषयावर उपाययोजना करण्यावर होता असा प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए प्राथमिक शिक्षण. लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षण. पुढचा प्रश्न आहे बघा केसरी व मराठा वृत्तपत्राच्या संपादनात टिळकांना कोणी सहकार्य केलं. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे जे काही संपादन आहे ते करण्यासाठी खालीलपैकी कोणी सहकार्य केलं.
राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर यांनी काय केलं, सहकार्य केलं, गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला, शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला, तर ऑप्शन्स क्रमांक महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, महात्मा फुले यांनी. पुढला प्रश्न आहे बघा नरबळीची प्रथा खालीलपैकी कोणी बंद केली, नरबळीची प्रथा खालीलपैकी कोणी बंद केली, ऑप्शन्स क्रमांक लॉर्ड हर्डिंगने बघा नरबळीची प्रथा बंद केली, कोणी, लॉर्ड हर्डिंगने. पुढचा प्रश्न आहे बघा आसियानचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, आसियानचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर बघा काठमांडू, काठमांडू कोणत्या ठिकाणी स्थित आहे, ते नेपाळ या ठिकाणी स्थित आहे, लक्षात ठेवा नेपाळ, अफगाणिस्तान नाही नेपाळ. खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा 2011 मध्ये सदस्य झाला, खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा 2011 मध्ये सदस्य झाला, तर चीन हा देश आहे, कोणता, चायनीज, बारीक डोळ्याचे चायनीज बघा काय झाले ब्रिक्स संघटनेचा 2011 मध्ये सदस्य झाला, बरोबर. आणि मित्रांनो बघा खाली जी काय आपली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये आपण पिन केलेली आपल्या अनअकॅडमीची प्रोफाईल लिंक, त्या लिंकला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. त्या ठिकाणी आपण बघा डेली मोफत क्लासेस घेत असतो. जर तुम्ही नवीन युजर असाल म्हणजे नवीन अजून आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर SMB10 हा जो काय आपला कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही बघा त्या ठिकाणी फ्रीमध्ये क्लासेस बघू शकता, SMB10. पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे, कोणतं, आंतरराष्ट्रीय न्यायालय, तर हेग नेदरलँड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थित आहे, लक्षात ठेवा हेग नेदरलँड या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा स्त्रियांना मतदानाचा प्रथम हक्क हा कोणत्या देशाने दिला, स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्रथम कोणत्या देशाने दिला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक न्यूझीलंड, स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्रथम कोणत्या देशाने दिला, तर न्यूझीलंड या देशाने दिला. पुढचा प्रश्न आहे बघा पानिपतच्या युद्धानंतर माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव कोणत्या युद्धामध्ये केला, पानिपतचं जे काही युद्ध आहे त्या युद्धानंतर माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये करण्यात आला. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक राक्षस भुवन, लक्षात ठेवा राक्षस भुवन. पुढचा प्रश्न आहे आधुनिक राज्यशास्त्राचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं, आधुनिक राज्यशास्त्राचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं, तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ॲरिस्टॉटल, लक्षात ठेवा ॲरिस्टॉटलला आधुनिक राज्यशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणता धर्म सर्वसमावेशक होता, खालीलपैकी कोणता धर्म सर्वसमावेशक होता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बौद्ध धर्म, लक्षात ठेवा बौद्ध धर्म हा बघा सर्वसमावेशक होता, कोणता, बौद्ध धर्म. दांडी यात्रा ही गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीमधील महत्त्वाची घटना होय, हे जी काय दांडी ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती, तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा, हे गुजरात या ठिकाणी स्थित आहे, कोणत्या ठिकाणी, गुजरात राज्यामध्ये स्थित आहे, कोणत्या, गुजरात. पुढचा प्रश्न आहे बघा लाहोर कट हा कोणत्या लाहोर कट खटल्याशी संबंधित नसलेली व्यक्ती विचारली आपल्याला. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक चंद्रशेखर आझाद हे बघा लाहोर खटल्याशी संबंधित नसलेली व्यक्ती, कोण, चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न आहे बघा डेक्कन भागामधून ईस्ट इंडिया कंपनी टिंबटिंब वस्तू निर्यात करत होती, डेक्कन भागातून ईस्ट इंडिया कंपनी कोणती वस्तू निर्यात करत होती, ऑप्शन्स क्रमांक कापूस ही जी काय वस्तू आहे ती निर्यात करत होती, कोणती, कापूस. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांचे अनुयायी खालीलपैकी कोण होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांचे अनुयायी खालीलपैकी कोण होते, तर राईट आन्सर आहे बघा बाळशास्त्री जांभेकर होते, कोण होते, बाळशास्त्री जांभेकर. खालीलपैकी कोणतं स्थळ एक 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही, खालीलपैकी कोणतं एक स्थळ 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक अमरनाथ, लक्षात ठेवा अमरनाथ हे बघा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नाही, अमरनाथ. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिनी दरवर्षी 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो, खालीलपैकी कोणाच्या जन्मदिनी 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सरदार पटेल, लक्षात ठेवा सरदार पटेल यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केव्हा केली, पेपरला बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना विचारली जाते परंतु त्याचं साल नाही विचारलं जातं, आता साल सुद्धा विचारू शकतात. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 1939ला सुभाषचंद्र बोस यांनी काय केली, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली, किंवा 1939ला.
पुढचा प्रश्न आहे, मुळशी धरण विरोधी मोहिमेमध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते? काय विचारले, खालीलपैकी कोण सहभागी होते? तर सेनापती बापट बघा मुळशी धरण विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होते. कोण? सेनापती बापट. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिली गोलमेज परिषद, जे काय गोलमेज परिषद आहेत मित्रांनो त्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. राईट आन्सर आहे बघायचं पहिली गोलमेज परिषद बघा 1930. 31-32ला तिसरी भरली आहे ना, पहिली का भरली? 30ला भरली. 1930 लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इतरांच्या धर्मावर टीका न करणे खालीलपैकी कोणाचं तत्व होतं? इतरांच्या धर्मावर टीका न करणं खालीलपैकी कोणाचं तत्व होतं? हे बघा तत्व होतं प्रार्थना समाजाचं. लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचं तत्व होतं. यापैकी कोणती नदी बघा कावेरीची, बघा कावेरी बघा कोणती? कावेरी. कावेरीची उपनदी नाही. तर काबिनी, हेमावती आणि भवानी ह्या काय बघा कावेरीच्या उपनद्या आहेत, परंतु तुंगभद्रा ही नाही. लक्षात ठेवा, उपनदी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला नसलेली ओळखता येईल. तर काबिनी, हेमावती आणि भवानी बघा हे कावेरीच्या काय बघा उपनद्या. दामोदर आणि टिंबटिंबच्या आखात जोडलं जाईल. तर मन्नारच्या आखात जोडलं जाईल. लक्षात ठेवा, मन्नारचा आखात. खंबातच्या आखात व कच्छच्या आखात हे गुजरात राज्याच्या समुद्र किनारपट्टीला आहे. सुवेज कालवा हा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडतो. बघा हा जो काय सुवेज कालवा आहे हा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडतो. आणि जे काही कच्छचं आखात आहे, कोणतं? कच्छ, हे गुजरात राज्याच्या समुद्र किनारपट्टीला आहे. भारताच्या अतिपूर्वेकडील अरुणाचल प्रदेश व अतिपश्चिमेकडील गुजरात या दरम्यान 29 रेखांशाचा फरक असल्याने या दोहोंच्या स्थानिक वेळेमध्ये टिंबटिंब इतका फरक आढळतो. तर किती? 1 तास 56 मिनिटे इतका फरक आढळतो. लक्षात ठेवा, 1 तास 56 मिनिटे. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाहीये? पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? तर चीन. भारताच्या सागरी सीमेला लागून असलेले देश कोणते आहेत? पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, म्यानमार आहे, इंडोनेशिया आहे आणि थायलंड आहे. इंदिरा पॉईंट हे कोणत्या बेटावरती? इंदिरा पॉईंट हे कोणत्या बेटावरती आहे? तर हे निकोबार बेटावरती. कोणतं? इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावरती. इंदिरा पॉईंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे. कोणता? दक्षिणेकडील भाग. आपल्या भारताची भूसीमा टिंबटिंब देशांना भेटतात. तर बघा एकूण 7 देशांना भेटते. बघूयात आपण भारताच्या भूसीमेशी लागून असलेले देश कोणकोणते आहेत? नेपाळ आहे, अफगाणिस्तान आहे, भूतान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे आणि पाकिस्तान आहे. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणतं शहर आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही? तर कोचीन हे शहर बघा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही. तर बघा कोचीन हे राज्यामध्ये पश्चिम किनारपट्टीवरचं शहर आहे. भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची? भारत आणि म्यानमार. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबरती आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला राजस्थान 1 नंबरला, 2 नंबरला मध्य प्रदेश, 3 नंबरला महाराष्ट्र आणि 4 नंबरला उत्तर प्रदेश. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न किंवा लागून नाही विचारले आपल्याला? तर लक्षात ठेवायची तेलंगणा. तेलंगणाची सीमा आपल्याला टच होत नाही. भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर गोवा आहे. बघा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेलं अक्षवृत्त कोणतं आहे? तर दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेलं अक्षवृत्त कोणतं आहे? विषुववृत्त आहे. ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्त. पुढचा प्रश्न बघा, भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता आहे? तर द्विकल्पीय पठार आहे. बघा सगळ्यात प्राचीन विभाग आहे कोणता? द्विकल्पीय पठार. द्विकल्पीय पठाराचा आकार हा साधारणपणे त्रिकोणी. या पठारावर प्रामुख्याने कृष्णा, गोदावरी, महानदी, कावेरी ही प्रमुख नदी खोरे आहेत. पुढचा प्रश्न बघा, अरवली पर्वतरांगेत कोणता खडक आढळतो? तर अरवली पर्वतरांगेमध्ये पट्टिताश्म आणि कनाश्म म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी दोन्ही पण हे खडक आढळतात. तर बघा ही जी काय अरवली पश्चिम भागातील एक पर्वतरांग आहे आणि प्राचीन वलीय पर्वतरांग आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, सील आणि वालरस मासे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात? सील आणि वालरस मासे ते बघा डुंड्रा प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? डुंड्रा प्रदेशामध्ये. डुंड्रा प्रदेश हा झाडेविरहित प्रदेश असतो. आर्कटिक महासागराजवळ हा प्रदेश आहे.
पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर यमुना. लक्षात ठेवा. सिंधूच्या उपनद्या कोणत्या आहेत? झेलम आहे, सतलज आहे, रावी आहे, चिनाब आहे, बियास आहे आणि यमुना आहे बघा गंगेची उपनदी. लक्षात ठेवा सिंधूच्या झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास. शरावती नदीवरील जोग किंवा गिरिसाप्पाचा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये? तर हा बघा कर्नाटक या राज्यामध्ये. कोणत्या? कर्नाटक. जोग धबधबा हा बघा कर्नाटकतील सागर या ठिकाणी बघा. त्याची एकूण उंची किती आहे? 253 मीटर आहे आणि 829 फूट आहे. हा भारतामधील दुसरा आणि जगातील 13वा उंच धबधबा आहे. लक्षात ठेवा. लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर अग्नीच खडक असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 अग्नीच खडक. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लावा थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होतो. महाराष्ट्रामधील बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडक आहे. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. धूपगड, पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वामध्ये आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सातपुडा. ऑप्शन क्रमांक 2 धूपगड, पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये? तर सातपुडा. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामध्ये पसरलेली आणि तापी व नर्मदा या नद्या पर्वतरांगेमधून वाहतात. याच भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर चिल्का ओडिसामधलं भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. महाराष्ट्रामधील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे आणि केरळमधील वेंबनाड सरोवरालाच कायलास असं सुद्धा म्हटलं जातं. मांजरा पठार कोणत्या भागामध्ये? कोणतं? तर हे बघा मराठवाडा भागामध्ये मांजरा पठार आहे. मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड या भागामध्ये हे पठार आढळतं आणि मांजरा नदी सुद्धा याच भागामध्ये. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचं सर्वोच्च शिखर आहे? कोणतं? गुरुशिखर. तर लक्षात ठेवा अरवली. ऑप्शन क्रमांक 2 अरवली. अरवली पर्वतरांगेतील गुरुशिखर हे सर्वोच्च शिखर आहे. अरवली वली पर्वत असून माउंट आबू पुष्कर या ठिकाणी अरवली पर्वतरांगेमध्ये. भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? तर अंदमान निकोबार बेटामध्ये बघा. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेटावर आढळतो आपल्याला. पुढचा प्रश्न बघा. थंड प्रदेशातील जलचर प्राणी आणि वनस्पती टिंबटिंबमुळे सुरक्षित राहतात. तर ऑप्शन्स क्रमांक 4 पाण्याचं असंगत आचरण याच्यामुळे जिवंत राहतात. पाण्याचं असंगत आचरण 4 डिग्री सेल्सिअसला होतं. पाण्याच्या असंगत आचरणामुळे जलाशयातील पाण्याचा फक्त वरचा थर गोठतो आणि आतलं पाणी बघा ती उबदार राहतं. त्यामुळे जलचर प्राणी आणि वनस्पती सुरक्षित राहतात. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. तर कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न आहे. तर हा मोसमी वारे. ऑप्शन क्रमांक 1 मोसमी वाऱ्यापासून पडतो. वातावरणाच्या वरच्या भागामध्ये काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे काय? त्याला काय म्हणतात? जेट स्ट्रीम असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 जेट स्ट्रीम. हा जेट स्ट्रीम प्रवाह भारताच्या उत्तरेकडे आढळतो. तो खूप उंचीवरून वेगाने पश्चिमेकडून आशियाकडे वाहत येतो. पुढचा प्रश्न बघा. ज्या ठिकाणी शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते, ज्या ठिकाणी शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे खालीलपैकी जलसिंचन म्हणजे कोणत्या पद्धतीचं जलसिंचन सुयोग्य ठरेल? तर उपसा जलसिंचन. ऑप्शन क्रमांक 4 उपसा जलसिंचन. उपसा जलसिंचन उतारावरची शेती आणि उपसा जलसिंचनचा वापर हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. खालीलपैकी ज्वारी या पिकाची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मालदांडी 35-1 आहे बघा. कल्याण सोना ही गावाची जाते, श्रद्धा बाजरीची जाते, शांतीसुधा बाजरीची जाते. वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जातीत? वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? या कापसाच्या जाती आहेत. कापसाच्या इतर जाती पण लक्षात ठेवा. देवराज, त्याच्यानंतर बुरी, कंबोडिया, वरुण, दुर्गा, अजित, फुले 492, DCH 32 इतर या बघा कापसाच्या जाती आहेत. स्क्रीनशॉट मारून ठेवा. जंगल मृदा कोणत्या रंगाची असते? जंगल मृदा ती गडद तापकिरी रंगाची असते. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी बघा जंगल मृदेमध्ये लोह संयुगाचं प्रमाण अधिक असल्याने या मृदेला बघा तांबडा रंग प्राप्त होतो. तांदूळ, ऊस, कापूस, भुईमूग इतर या मृदेमध्ये ही पिकं घेतली जातात. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? तर साप हा बघा प्राथमिक ग्राहक नाही आहे.
पृथ्वीवर टिंबटिंब प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे. तर जे काही कीटकं आहेत बघा, त्या कीटकाची संख्या सगळ्यात जास्त आहे. माडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आपल्याला विचारले आढळून येत नाही? तर नंदुरबारमध्ये आढळून येत नाही.